कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं बजेट महासभासमोर पुढे सादर केलेलं आहे. ते जनरल बजेट आणि परिवहन विभागाचे दोन्ही बजेट सादर करण्यात आलेले आहे. जनरल बजेट आपण जवळजवळ 3186 कोटीचं बजेट यावर्षी सादर केलेलं आहे. त्याच्यामध्ये शहरासाठी जे मुख्य विषय आहे त्याच्यामध्ये विशेष करून पायाभूत विकास, रस्ते पूल इत्यादी ते बांधकाम करणे, उद्यान आणि तलावाचा विकास करणे, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, जल व मलनिःसरण या ठिकाणी विकास करण्याकरिता आपण निधी दिलेला आहे. एवढंच नाही तर जे महत्त्वाचे प्रश्न उदाहरण स्वरूपात कुत्र्यांचे प्रश्न आहेत तर त्याकरिता निर्बीजीकरण केंद्राच्या श्रेणीवर्धन करणे, निर्बीजीकरण केंद्र वाढवणे आणि शेल्टर होम तयार करणे याकरिताही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे वैकल्पिक स्रोत म्हणून आपण यावर्षी 200 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड KDMC करिता एक म्हणजे मार्केटमधून पैसे घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. एकंदरीत रीतीने सर्व समावेशक आणि सर्व घटकाला न्याय देणारा आणि सर्व क्षेत्रामध्ये नागरिकांची जे इश्यूज आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकंदरीत सगळे प्रस्ताव आपण संकलित करून महासभेपुढे ठेवलेला आहे पुढील मंजुरीसाठी. सर, जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र संदर्भात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा आपण उल्लेख केलेला आहे. तर पहिल्यांदाच अशा प्रकारचं तंत्रज्ञान ऍक्टिव्ह होतं, तर ते कसं हेल्पफुल असणार आहे आणि काय असणार आहे? त्याच्यामध्ये विशेष करून जे जातीचे जन्माचे दाखले किंवा विवाहाचे दाखले असतात त्याच्यावर एक QR कोड सारखा असतात आणि ते ब्लॉकचेन अनेबल्ड असतात. त्याच्यावर जर आपण व्हेरीफाय केला तर तो आमच्या सिस्टममध्ये येईल आणि तो सिस्टम व्हेरीफाय होऊन मग लक्षात येईल की तो फ्रॉड तर नाही आहे. कारण मध्ये असं लक्षात आलं होतं की काही प्रमाणपत्रामध्ये फ्रॉड सर्टिफिकेट्स निर्माण करून सेवा किंवा इतर गोष्टी करण्याचा नागरिक प्रयत्न करतात. म्हणून ब्लॉकचेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण तो प्रयोग केला. यापुढे आपण इतरही सर्व जे प्रमाणपत्र किंवा दाखले किंवा सर्टिफिकेट्स देणार तिथे आपण ब्लॉकचेनचा वापर करून, टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला सर्टिफिकेशनची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. सर, गेल्या वेळेस आपण जे टेंडर काढलेले त्यांचे 300 आपण कसं बसवणार? नाही, काही जे काम चालू आहे त्याच्यामध्ये शासन खाते निधी आपल्याला भेटतो तर त्या निधीतून आपल्याला त्यांना देता येईल. त्याचबरोबर काही स्पिल ओव्हरचे काम आहे म्हणजे मागच्या वर्षी चालू असलेले काम आणि यावर्षी पूर्ण होणारे काम असे आपण यावर्षी पण तरतूद केलेली आहे आणि त्यापुढेही आपण नवीन कामांसाठी पण निधी ठेवलेली आहे. मात्र जे आपण आपलं इन्कमिंग असते त्याच्यामध्ये शासन अनुदान काही येते आणि मालमत्ता कर आपला मुख्य स्रोत आहे. तर मालमत्ता कर आणखी जास्तीत जास्त कसे वाढीव पद्धतीने घेता येईल त्याकरिताही आपण यावर्षी नियोजन करतोय. सुटलेले प्रॉपर्टीज, अनअसेस प्रॉपर्टीज, क्षेत्रामध्ये बदल असो किंवा वापरमध्ये बदल असो यांच्या सर्वांचे सर्वेक्षण करून एकदाच या वर्षामध्ये आपण मालमत्ता कर वाढीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सांगितलं की कर्ज घेणार येणार कितीचं नेमकं तरतूद आपण कर्जाची केलेली? म्युनिसिपल बॉन्ड मधून आपण 200 कोटीपर्यंतच्या एखादा चांगला प्रोजेक्टसाठी कर्ज घेण्याचा प्रोजेक्ट या बजेटमध्ये ठेवलेला आहे. स्वप्नातील घर आता तुमच्या बजेटमध्ये. नवी मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न आहे का? तर तुमच्यासाठी खास संधी घेऊन आले आहेत सेजल एंटरप्राइजेस यांचा नवीन प्रोजेक्ट खुशी अपार्टमेंट. प्रोजेक्ट लोकेशन मानसरोवर स्टेशन, कामोठे, नवी मुंबई. स्टेशन पासून जवळ, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जवळ. आणि एवढेच नाही तर आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ. सेजल एंटरप्राइजेस यांच्या खुशी अपार्टमेंटच्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला मिळतील 1 BHK फ्लॅट फक्त 22 लाख रुपयांपासून. त्यासोबत 80% पर्यंत लोन सुविधा उपलब्ध. सुविधांनी युक्त परिसर, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि भविष्यातील वाढती किंमत. गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी परफेक्ट पर्याय. आजच तुमचं स्वप्नातील घर बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर. सेजल एंटरप्राइजेस, विश्वास, गुणवत्ता आणि तुमच्या स्वप्नातील घराची खात्री.